नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण पर्यावरणाचा आता पुढचा टॉपिक घेऊयात आणि तो म्हणजे जीवसमुदाय, इकोटोन आणि एज इफेक्ट ह्या तिघांची डेफिनेशन्स आणि यांचे एक्झाम्पल आणि या संदर्भात इतर माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न दवडता सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तर बघा, आपण जीवसमुदायाचा अभ्यास करणार आहोत. ह्याआधी आपण जीवसंख्या ह्याचा अभ्यास केलेला आहे. जीवसंख्या ही डेफिनेशन मी एकदा रिपीट करतो. जीवसंख्येमध्ये आपण एक विशिष्ट स्थान, विशिष्ट वेळ आणि विशिष्ट प्रजाती यांची एकंदरीत संख्या असा अभ्यास केला होता. आता जीवसमुदाय ह्या डेफिनेशनचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एकाच अधिवासामध्ये परस्पर संबंध म्हणजे त्यांचे संबंध एकमेकांसोबत असतील किंवा त्यांचे संबंध त्यांच्या पर्यावरणाशी असतील, या दोघांमध्ये जेव्हा काही आंतरक्रिया होतात, काय होतात? काही आंतरक्रिया होतात. अशा आंतरक्रिया करणाऱ्या सर्व सजीवांचा समूह याला आपण काय म्हणतो? तर जीवसमुदाय असं आपण म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, काही गवत आहे, त्या गवतावर काही कीटक जगतात. काही गवत आहे, त्या गवतावर काही कीटक जगतात. त्या कीटकांवर काही कृमी जगतात. त्या कृमींवर काही पक्षी जगतात. अशा एकंदरीत हे सगळं जेव्हा आपण एकंदरीत कॅल्क्युलेट करतो तर ह्यापासून जे जीवसमुदाय तयार होतो त्याला गवताळ प्रदेशीय जीवसमुदाय असं म्हणतात. मग जरुरी आहे का हा असाच असायला पाहिजे? तर नाही, हा वेगळा सुद्धा असू शकतो. पण एक्झाम्पलसाठी मी सांगतो की अशा एकंदरीत जेव्हा आपण सगळ्या प्रजातींना एकत्र करून त्याचा एका विशिष्ट क्षेत्रातील अधिवासामध्ये आपण जेव्हा याचा अभ्यास करतो तेव्हा त्याला जीवसमुदाय असं म्हणतात. मग जीवसमुदाय जो आहे तो फक्त आणि फक्त सजीव गोष्टीच कन्सिडर करतो, म्हणजे भौतिक पर्यावरणातील इतर गोष्टींचा अभ्यास तो करत नाही. हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा MCQ आहे की केवळ फक्त जैविक घटक, आणि जैविक म्हणजेच काय तर फक्त सजीव घटकांचाच अभ्यास आपण काय करतो? जीवसमुदायामध्ये कन्सिडर करतो. हा जो जीवसमुदाय आहे हा कितीही लहान असू शकतो. म्हणजे किती लहान असू शकतो? तर एका मुंगीच्या पोटामध्ये जाईल इतका लहान असू शकतो, आणि तिच्या पोटामध्ये सुद्धा काही बॅक्टेरिया असतील, मग त्याला पण आपण जीवसमुदाय म्हणतो, कारण तिथे विशिष्ट अधिवास आहे. मग मुंगीच्या पोटातला विशिष्ट अधिवास कुठला झाला? तर मुंगीचं पोट. आणि तो कितीही मोठा असू शकतो. मग किती मोठा असू शकतो? तर फॉर एक्झाम्पल पृथ्वी एवढा. ही पृथ्वीवरच काय आहे तर सगळे प्रजाती एकत्र राहतात, म्हणजे एवढा मोठा सुद्धा असू शकतो. म्हणजे जीवसमुदायाचा आकार कितीही लहान आणि कितीही मोठा असू शकतो. हा पण तुमच्यासाठी एक काय झाला? MCQ झालेला आहे मित्रांनो. मग फॉर एक्झाम्पल बघा की जंगल जीवसमुदाय असं समजू, म्हणजे जंगलातले सगळे जीव किंवा सगळ्या जीव प्रजाती एकत्र करून आपण त्याला जंगल जीवसमुदाय म्हणू शकतो. किंवा त्याला अजून आपल्याला त्याच्या डीपमध्ये जायचं असेल तर आपण कुजणारे लाकूड किंवा कीटक असं समजू शकतो. म्हणजे डायरेक्ट आपण कीटकांवर आलो, मधले सगळे प्राणी सोडून दिले. आता कीटकांच्या पोटामध्ये सुद्धा अजून एखादा जीवसमुदाय तयार असू शकतो, कारण कीटकांच्या आतमध्ये सुद्धा अजून काही कीटक किंवा काही बॅक्टेरिया राहत असतील तसं, म्हणून त्याला आपण टोटल याला जीवसमुदाय असं आपण संबोधतो. आता बघा, काही नोट आहेत आणि हे सगळ्या नोट तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या, कारण हे सगळे तिन्ही जे आहेत ते सगळ्या MCQ आहेत. अस्पष्ट आणि अनिश्चित सीमा असतात जीवसमुदायाच्या. म्हणजे आपण त्याला डिफाईन करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल की जंगल परिसंस्था आहे असं आपण म्हणूयात. मग जंगल परिसंस्थेमधला जंगल कुठे संपते हे आपण ठराविकपणे सांगू शकत नाही, कारण जंगलाच्या बाहेर 2 किलोमीटरपर्यंत गवत आहे. मग आपण कसं समजायचं की तिथे जंगल नाही आहे? म्हणून त्याच्या ज्या सीमा असतात त्या कशा आहेत? अस्पष्ट आहेत, स्पष्ट नाही आहेत आणि अनिश्चित आहेत, म्हणजे कोणी निश्चित करू शकलेलं नाही आत्तापर्यंत. ह्या दोन्ही शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. ठीक आहे. आता बघा, दोन लगतचा जीवसमुदाय दरम्यान, म्हणजे एक इकडला जीवसमुदाय आणि दुसरा इकडला जीवसमुदाय, ह्यांच्यामध्ये जो संक्रमण पद असतो, म्हणजे इकडे समजा जंगल आहे आणि इकडे समजा गवत आहे, मग ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी संक्रमण आहे, म्हणजे जंगल संपत येतं आणि गवत सुरू होत जातं. ठीक आहे. असा जो प्रदेश आहे या मधल्या प्रदेशाला काय म्हणतात? याला इकोटोन असं म्हटलं जातं मित्रांनो. मग स्पष्ट आणि अनिश्चित सीमा, काय म्हटलं मी? आपण इथे वर सांगितलं होतं अस्पष्ट आणि अनिश्चित सीमा. आता आपण काय म्हणतोय की स्पष्ट आणि निश्चित सीमा असलेला फक्त आणि फक्त एकच जीवसमुदाय आहे. किती जीवसमुदाय आहे? फक्त आणि फक्त एकच जीवसमुदाय, आणि तो म्हणजे कोण आहे? जीवावरण. आणि जीवावरण म्हणजे काय? तर पृथ्वी. पृथ्वीच्या अवतीभोवती असणाऱ्या जीवांचं आवरण म्हणजे जीवावरण, म्हणजे पूर्ण पृथ्वी हा एक आणि एकमेव जीवसमुदाय असा आहे की ज्याच्या सीमा ज्या आहेत त्या कशा आहेत? स्पष्ट आणि कशा आहेत? निश्चित केलेल्या आहेत. आता बघूयात आपण की जीवसमुदाय जो आहे त्याची संरचना कशी होते, त्याचे घटक काय काय. तर विशिष्ट प्रजातीचं अधिपत्य असणं हे एक जीवसमुदाय संरचनेचा घटक आहे. मग विशिष्ट प्रजाती म्हणजे कुठली? तर एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण की हिमालयाची वने कन्सिडर करूया. आता हिमालयाची जेव्हा वनांचा अभ्यास करतो तेव्हा तिथे फर नावाचा वृक्ष फारदा येतो, म्हणून ती जी फर नावाची वनस्पती आहे किंवा तो जीवांचा समुदाय आहे त्याच नावानं
त्या विशिष्ट त्या जीव समुदायाला ओळखलं जातं किंवा त्याला आपण हिमालयन फर वने असं आपण म्हणतो, म्हणून तो जीव समुदाय तिथे तयार झाला. पुढे काय आहे तर जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय तर बघूयात. प्रजातींची संख्या आणि प्रत्येक प्रजातीचं प्रमाण या दोघांचा जेव्हा आपण एकत्रित अभ्यास करतो मग त्याला आपण जैवविविधता असं म्हणतो. जैवविविधता म्हणजे काय, जीवांची विविधता. मग प्रजातीची संख्या, प्रजाती म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जंगल परिसंस्था कन्सिडर करतो, तिथे हरण आलं, तिथे वाघ आलं, तिथे इतर प्राणी आले. मग अशा सगळ्या प्राण्यांची वेगवेगळी प्रजाती आहे, म्हणजे वाघांची वेगळ्या संख्या, हत्तींची वेगळी संख्या. असं जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रजाती कॅल्क्युलेट करतो तर त्याला आपण प्रजातींची संख्या म्हणतो. म्हणजे वाघ एक प्रजाती, हत्ती 2 प्रजाती, अशा इतर. आणि प्रत्येक प्रजातीचं प्रमाण, मग प्रत्येक प्रजातीमध्ये असणारी एकंदरीत संख्या हिला म्हणजे 10 हत्ती, 4 वाघ, 15 हरिणं असं जे कन्सिडर करतो त्याला प्रत्येक प्रजातीचं काय म्हणायचं, प्रमाण म्हणायचं. मग ह्यालाच जीवाची विविधता असं म्हणतं. मग जीव समुदायामध्ये एक किंवा अधिक काही प्रजातींचं अधिपत्य असू शकतं. म्हणजे फक्त जसं की एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण, जंगलामध्ये फक्त आणि फक्त हरणांचं अस्तित्व जास्त आहे. एक जंगल आहे, तिथे काय आहेत तर 100 हरणं आहेत आणि एकच वाघ आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस जी जैवविविधता आहे त्या जंगलाची ती काय आहे, कमी आहे. मग ह्याच्या अपोजिट दुसरा अर्थ असा होऊ शकतो की ज्या जंगलामध्ये जीवांची जी प्रजाती आहे ती जास्त आहे, म्हणजे तिथे 10 हत्ती, 10 वाघ, 10 हरणं किंवा 10 उंदीर अशा प्रकारात आहेत, तिथे काय आहे जीवांची विविधता कशी आहे तर जास्त असते. आता पोषण संरचना, अन्न साखळी आणि अन्नजाळे. आता अन्न साखळी आणि अन्नजाळे हा आपण एका सेपरेट लेक्चरमध्ये कन्सिडर करणारा पार्ट आहोत, त्यामुळे आपण इथे त्याचं डिस्कस करू नये. आपण पुढे जाऊयात. जीव समुदाय आणि यांचा परस्पर संबंध. जीव समुदायाचा परस्पर संबंध म्हणजे काय तर स्पर्धा. कसा स्पर्धा, जीव समुदाय एकमेकांवर डिपेंडंट असतो. म्हणजे जेव्हा डिपेंडंट असतो तेव्हा तिथे काय निर्माण होते, स्पर्धा निर्माण होते. कशी स्पर्धा निर्माण होते तो 2 प्रकारचे. एक आंतरप्रजातीय, म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रजाती आहेत, म्हणजे हरण आणि वाघ वेगळी प्रजाती आहे, त्यांच्यामध्ये असणारी स्पर्धा. आणि प्रजाती अंतर्गत स्पर्धा, म्हणजे हरणं एकच झाड आहे आणि 10 हरणं आहेत, म्हणजे 10 हरणाची एका झाडासाठी काय होईल, स्पर्धा तयार होईल. हा जीव समुदायामधला परस्पर संबंधाचा एक टॉपिक झाला. आता दुसरा आहे स्तरीकरण. स्तरीकरण म्हणजे काय तर विषुवृत्तीय वनामध्ये किंवा जे विषुवृत्तावर आधारित वने आहेत तिथे स्पर्धा टाळण्यासाठी, म्हणजे काही झाडांनी स्वतःमध्ये एवढं अनुकूलन करून घेतलं की इतर वृक्षांसोबत असणारी स्पर्धा टाळण्यासाठी त्यांनी त्याचे स्तर केलेत. म्हणजे काही वृक्ष उंच वाढतात, काही वृक्ष लहान वाढतात, काही वृक्ष वाढतच नाहीत किंवा खाली जमिनीवर राहतात. तर त्याची स्पर्धा टाळण्यासाठी त्यांनी कसं केलंय, स्तरीकरण केलं. आणि स्तरीकरण केल्यामुळे स्पर्धा टाळतेच, त्याचाच अर्थ स्पर्धा काय होते, कमी होते. आता परस्परावलंबन हा पण जीव समुदायाचा एक वेगळा घटक आहे. कसा तर विषुववृत्तीय वनांमध्ये काही लहान झाडे किंवा बुश म्हणतो ज्याला आपण, त्याचे बुश वाढतात, ते जमिनीच्या खाली असतात. तिथे आपण बुरशी म्हणूयात किंवा अशा काही वस्तू वाढायला लागतात ज्या की वर असणाऱ्या वनांच्या सावलीमुळे वाढतात. म्हणजे त्या वरच्या झाडांचं अवलंबन किंवा त्या खालच्या वनस्पतींचं अवलंबन वरच्या झाडांवर आहे, म्हणून त्याला आपण परस्परावलंबन असं म्हणूया. इथे बघा स्तरीकरणाचा एक घटक दाखवलेला आहे की काही वनस्पतींनी विषुववृत्तीय वनामध्ये हा असं स्तरीकरणाचा प्रकार आढळतो, जिथे की काही वनस्पती खूप छोट्या आहेत, ह्या खाली एकदम छोट्या असणाऱ्या वनस्पती ज्याला आपण बुरशी वगैरे म्हणूयात. नंतर काही झाडं मोठी असतात, त्यापेक्षाही काही उंच आणि त्यापेक्षाही काही उंच. ठीक आहे. तर असं हे कुठं आढळतं तर विषुववृत्तीय वनामध्ये आढळतं आणि ह्याला स्तरीकरण असं म्हणतो. याच्यामुळे स्पर्धा काय होते, टाळली जाते. स्पर्धा कशी टाळली जाते तर या वनस्पतीला इथेच ऊन मिळेल, इथेच त्यांना पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे, या वनस्पतीला इथे ऊन मिळेल, अशा प्रकारामध्ये. आता बघा इथे डेफिनेशनच्या 2 डेफिनेशन परत एकदा सांगतो इथे नोट, कारण की परत कन्फ्युजन होईल. की इथे जीव समुदाय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकाच अधिवासातील सर्व सजीव किंवा फक्त जैविक घटक याचाच आपण कन्सिडर केलं. म्हणजेच एकाच अधिवासातील म्हणजे जंगलातील सर्व हरणं, ठीक आहे, सर्व वाघ, सर्व इतर गोष्टी, या सगळ्या गोष्टींचं एकंदरीत आपण त्याला जीव समुदाय म्हटलं. पण जेव्हा आपण परिसंस्थेचा विचार करतो तेव्हा सर्व जैविक आणि सर्व अजैविक, सर्व जैविक म्हणजे मग कुठले कुठले आले तर मग हे वाघ, हरिण, सिंह असे आलेत. आणि सर्व अजैविक म्हटले कुठले आलेत मग तापमान, पाणी, सूर्य किंवा मग इतर गोष्टी, अशा सगळ्या. म्हणून त्या सगळ्या गोष्टींना मिळून परिसंस्था. पण जीव समुदायामध्ये फक्त एकच आणि परिसंस्थेमध्ये किती तर 1 आणि 1 2 अशा गोष्टींचा वापर होतो. आता इथे इकोटोन आणि एज इफेक्ट हा महत्त्वाच्या संकल्पना आहेत. MCQ याच्यावर खूपदा पडलेला प्रश्न आहे, त्यामुळे हे MCQ साठी खूप महत्त्वाचं आहे. तर इकोटोनचा आपण जेव्हा अभ्यास करतो, इकोटोन आपण मी सांगितलं तुम्हाला की 2 वेगवेगळ्या पण लागून असणाऱ्या जीव समुदायातील, 2 वेगवेगळ्या पण लागून असणाऱ्या जीव समुदायातील जो मधला संक्रमणाचा पार्ट आहे, तो संक्रमणाचा पार्ट म्हणजे कोण आहे तर इकोटोन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे जंगल आहे आणि इकडे गवताचा प्रदेश आहे. मग जंगल जेव्हा संपायला लागतं तेव्हा जंगलाची परिसंस्था, जंगलाचे जो काही
भाग आहे तो काय होईल, कमी व्हायला लागेल आणि गवत इथून सुरू होत आहेत म्हणजे गवताचा भाग काय होईल इथून वाढायला लागेल. म्हणजे इथे प्लस होता, इथे मायनस होता, पण ह्या दोघांच्या मध्ये काही संक्रमण आहे. म्हणजे थोडंफार जंगल आहे, थोडंफार गवत आहे, थोडंफार जंगल आहे, थोडंफार गवत आहे, असा जो संक्रमण प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं, इकोटोन असं म्हणायचं. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल जसं की जंगल आणि गवताळ प्रदेशामध्ये एक ओढा व्हायला लागतो, तो ओढा काय झाला तर इकोटोनचं उदाहरण झालं. मग इकोटोन संपन्न असतो, कशाच्या बाबतीत संपन्न असतो तर जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न असतो. म्हणजे तिथे जीवांची विविधता कशी असते तर खूप जास्त प्रमाणात असते. मग का तिथे जीवांची विविधता जास्त असते तर त्याचं एक्झाम्पल किंवा त्याचं कारण असं आहे की तिथे इतर प्रजातींचं काय होते, स्थलांतर होते. कुठून तर जंगलातून काही प्राणी इथे येतील, गवताळ प्रदेशातून सुद्धा काही प्राणी इथे येतील. म्हणजे इथे असणाऱ्या प्राण्यांची संख्या काय होईल, ऑटोमॅटिकली वाढेल. ह्याच्यामुळे इथे काय होत आहे, जे काही संपन्नता आहे कशाची, जैवविविधतेची, ती जास्त आहे. इथे काही विशिष्ट प्रजाती सुद्धा असू शकतात. या स्पेशल संक्रमणामध्येच काही वाढणारे काही बेडूक असतील, काही कीटक असतील, त्यांची प्रजाती आहे. म्हणजे इथून येणारे प्लस, इथून येणारे प्लस आणि इथे ऑलरेडीच असणारे प्लस, अशा तिघांचेही मिश्रण करून मग काय होते, इथे जैवविविधता जास्त बनते. त्यानंतर एज इफेक्ट हा आपण कन्सेप्ट समजून घेऊया. आता एज इफेक्ट म्हणजे काय तर लगतच्या जीवसमुदायामध्ये नसणारे, म्हणजे इथे जंगलामध्ये नाही, फक्त आणि फक्त इकोटोनमध्ये आहेत. म्हणजे काही कीटक किंवा काही घोड्यांच्या प्रजाती असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, की फक्त आणि फक्त कुठे आहेत तर ते इकोटोनमध्ये आहेत. अशा इकोटोनमध्ये असणाऱ्या ज्या काही प्रजाती आहे आणि त्यांची अधिवास आहेत, त्याची जी क्षमता आहे, त्या इकोटोनची जी क्षमता आहे की तो काही ठराविक स्पेसिसलाच हँडल करू शकतो, त्याला एज इफेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे इकोटोनची असणारी अधिवास देण्याची क्षमता, याला आपण काय म्हणतो तर एज इफेक्ट असं म्हणतो. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमची रजा घेतो. धन्यवाद.